ओके बस रेडी या काय हे काय तू तू तुझ्या क्लासरूम मध्ये तुझ्या बेंचमेट सोबत अशी मस्ती करायचीस? जयंत अरे आता तू माझ्या बाजूला आहेस म्हणून मी असं वागले. आणि एक मिनिट तूच बोलला होतास ना. आणि काय रे आज कॉलेजमध्ये बघितलंस ना मी कॉलेजचे किती सिन्सिअर स्टुडंट होते ते सगळ्या टीचर्सची फेवरेट होते मी. मग आता तूच मला सांग लेक्चरमध्ये मी असं काही करेन का? नाही तर तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी केलं. हो पण अजूनही तू मला सांगितलं नाही आहेस तू बेंचमेट नक्की कोण होता? जयंत तरी असं काय करतोस? मगाशी म्हटलं ना मी तुला आम्ही सगळे ग्रुपमधले मित्रमैत्रिणी कधीही कुणाच्याही शेजारी जाऊन बसायचो. असं काही फिक्स ठरलेलं नसायचं आमचं. आता बेंच विणा ओटा पुसून घेतला का ग? होय फुलवाली बाई काय पैशाची सोय झाली का नाही? नाही अजून झाली. खाली असते तर दिले असते की पैसे. ए सोय होणार आहे का नाही पैशाची? का उगाच गंडावताय मायाले की? अहो गंडू कशा पाहिजे आम्ही एकदा देणार आहे म्हणल्यावर देणार की दादा. सारखं सारखं तेच कशाला विचारायला येत आहे? ए कारण पैसे आहेत ना मला एक रकमीच पाहिजे. एक रकमी? दादा हो असं कुठं असते होय? पैसे घेताना कसे हातपाय जोडत आलीस आणि आता काय? पैसे दे नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तुला घेऊन जातो की मग काय तुझ्या आईचं टेन्शन गेलं. एकतर लग्नाची पोरगी पण गेली आणि कर्ज पण माफ. अरे ये तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? तुझं देवाला तोंड दिलंय मग काय पण बडबडतोयस? अगं कायमची कुठे घेऊन जातोय तुला? हा फक्त एक रात्र. सांग मला काय ते. वाट बघतोय तुझी मी. येतो. अगं माझ्यासाठी कशाला? काल तुम्हाला यायला उशीर झाला ना म्हटलं आजही होईल. आणि तसंही बाबांसाठी यांच्यासाठी बनवलाच होता ना मी डबा. तुमच्यासाठी पण बनव घ्या. आई का लपवलं तो माझ्यापासून? मला सांगायचं ना हे पण आले असते. हे बघ मी तुला म्हटलं ना वेळ आली की सांगणारच आहे. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे विणा. प्रत्येक माणसाचा ना प्रवास वेगळा असतो. त्याच्या समोरची आव्हानं वेगळी असतात. आपण कुटुंब म्हणून प्रत्येक माणसाचं ते आव्हान तो प्रवास समजून घ्यायला पाहिजे. त्याचा आदर करायला पाहिजे. तसं केलं ना तरच घरात सुख आणि शांती राहते बघ. खरंय. आपण बोलू याच्यावर. निघू मी? होय उशीर होतोय तुम्हाला. बरं आई आज यांच्या सत्कारासाठी तुम्ही तिकडनंच येणार आहात ना? संतोषच्या कार्यक्रमाला ना? हो हो आई मी काम करते. तुमची छान साडी घेते आणि खानावळीकडे येते. आई खानावळीचा पत्ता बिलावर पाहिलाय ना? या अरे संतोष वहिनी आल्या. अरे विणा ये.
वीणा, हे मिस्टर सावंत आणि या मिसेस सावंत. हॅलो मिसेस दळवी. नमस्कार. एक्सक्यूज मी. वीणा, इकडे ये. ते काय झालं काय झालं जरा बघ, जरा नजर फिरव. इथे आलेल्या बायकांकडे बघ जरा, कशा वागतायत, कशा बोलतायत, कसे कपडे घातलेत त्यांनी. हं? बघ जरा काय बोलतोय ते कळते का? नाही. इथल्या सगळ्या बायका तुझ्यासारख्या नाही, जरा मॉडर्न आहे. बघ जरा त्यांच्यासारखे निदान कपडे नाही पण वागणं बोलणं तर करू शकतेस. एखाद्या बाईने हाय हॅलो केल्यानंतर नमस्ते काय करतेस, हाय हॅलो केल्यानंतर हाय हॅलो करायचं, तेवढंच आहे. मला नाहीये हो सवय या सगळ्या गोष्टींची. उसका सवय काय कायमची लावायची, आज पुरतं बोलायचंय ना. नमस्तेच्या ऐवजी फक्त हाय हॅलो करायचंय. पण निदान समोर कोणीतरी हाय हॅलो. हाय संतोष. हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. फक्त वहिनीच आल्यात. आई बाबा कुठे आहेत तुझे? बरं झालं हे चल रिक्षा काढ. साहेब जायचे कुठे तिथं सांगा. सांगतो ना, चल कोणी रोल चल.